नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक 6 मधून इच्छुक उमेदवार म्हणून श्री दामोदर नारायण मानकर व श्री सुनील दामोदर मानकर यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरित आहे। जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून समाजकार्य करत आलेल्या मानकर कुटुंबाला ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते व नागरिकांचा आशीर्वाद लाभत आहे। श्री दामोदर नारायण मानकर हे नाशिकमधील परिचित समाजसेवक असून त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व विकास कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतलाय। तर त्यांचे पुत्र श्री सुनील दामोदर मानकर हे नारायणराव मानकर फाउंडेशनचे अध्यक्ष असून युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क व प्रभाव आहे। भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करण्यास सज्ज असल्याचं मानकर पिता पुत्रांनी सांगितलंय। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा त्यांचा संकल्प आहे। प्रभागातील नागरिकांकडून या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आगामी निवडणुकीत ही जोडी महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जातोय। मातायचं नसतं हे मला फार पहिल्यापासून, म्हणजे मराठी शाळेमध्ये 1ली ते 4थी शिंदेचे जाधव गुरुजी आणि पालखेडचे थेटे गुरुजी यांचे संस्कार, त्यानंतर महाविद्यालयीन आपला शालेय जीवनामध्ये राजाराम मुरलीधर बस्ते, कापड सर, दोन्ही कापड सर यांचं मार्गदर्शन लाभलं। त्यानंतर मित्र आज 49 वर्ष झाली। 1976 KTSM कॉलेज नाशिक जिल्हा मराठा विद्यापीठ समाजाचं, त्या कॉलेजचं जनरल सेक्रेटरी पद सर्व विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या गावच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर मला मिळालं। सर्व काही कामं करताना मी एवढंच सांगेल की मखमलाबाद आणि आपला परिसर आता सध्या प्लॉट पडले आहेत, जास्तीत जास्त घरं होत आहेत, परंतु 25-30 वर्षाचा काळ पाहिला तर मी स्वतः गंधारीच्या मळ्यामधून घासाची गाडी नेताना 4 बैलांची गाडी चावरी लावून नेत होतो। गुडघ्या एवढं शिकत ते मनात सतत होतं। 98ला जी पहिली निवडणूक लढवली ते सुकृत नगरसेवक म्हणून, आणि त्यावेळेस 18 पैकी 14 मतं मिळवून त्या ठिकाणी विजय प्राप्त केला। पहिलं काम केलं असेल तर चांदशीची शिव ते नाशिक शिव, गंगापूर डावा कालवा या कालव्याचं आपण डांबरीकरण केलं। त्यानंतर सर्व मंडळी, आळंदी धरणाची मंडळी माझ्याकडे आली। म्हटलं कुठल्याही प्रकारची चिंता करू नका, शिवाजीराव कैलासवासी शिवाजीराव निमशे आणि मी आयुक्तांकडे गेलो आणि म्हटलं तुम्ही रस्ता पाहायला चला। त्या मॅडम त्यावेळेस आयुक्त होत्या, त्यांनी रस्ता पाहिला आणि तात्काळ कॅनलच्या रस्त्याला मंजुरी दिली। त्यानंतर 12-13 वर्षापूर्वी सार्वजनिक वाचनालय मखमलाबाद या वास्तूला जाण्याला जागा नव्हती, म्हणून खासदार हेमंतसिंह गोडसे हे आपले जावई तरी असले त्यांच्या सहकार्यातून आपण वाचनालयाकडे जाणारे दोन्ही ब्रिज केले। त्यानंतर महत्वाचं डॉक्टर बच्चाव ते धात्रक साहेबांच्या मळ्यापर्यंतचा रस्ता आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून केला। अनेक कामं अशी आहेत की कामं सांगताना गैरवरून येतं। मागच्या पंचवार्षिकला पराभव झाल्यानंतर अनेकांनी मला सांगितलं, जे माझे जवळचे लोक होते, म्हणजे अण्णा कसा करता एवढा रोज खर्च करतो, वैकुंठ रक्तचा मोफत, रुग्णवाहिका मोफत,
म्हणलो जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि जनतेची सेवा करताना नक्कीच आपल्याला त्यांचा आशीर्वाद, त्यांचा दुवा आपल्या पाठीशी राहील. काही झालं आम्ही आहोत. आमच्या नंतरही जे समाजसेवेचा वसा आहे ते आमचे बंधू रामनाथभाऊ मानकर असेल, मी असेल, आमचे सर्व आप्तेष्ट असतील, या सर्व माध्यमातून आपण केलं. मागे 2 आरोग्य शिबिरं आपण घेतली. माझ्या वाढदिवसाला काय करायचं म्हणून मी डॉक्टरांना सहज विचारलं तर डॉक्टर सुरेश काकडांनी सांगितलं का आरोग्य शिबिर. मग जवळजवळ चष्मे आमचे आपण नाशिकहून डॉक्टर बोलवले. अनेकांना पैसे नव्हते तर त्यांना आपण मोफत चष्मे वाटप केले. हे सर्व करताना आपल्याला माहीतच आहे की मला मुंगसरा, मातोरी इकडच्या लोकांनी सांगितलं की आम्ही मानकर पेट्रोल डिझेल टाकायला येतो. म्हणतो का? म्हणजे आमचं प्रत्येक गाड्यांचं 2-3 किलोमीटरने ॲव्हरेज वाढलं. तरी कुठल्याही प्रकारची संसारात व्यापार तुमच्या आशीर्वादाने स्वामी जमनादास महाराज करंजाळे 2 ऑक्टोबर 1987 साली नारायणराव मानकर अँड सन्स म्हणून पावडरचं दुकान टाकलं. नंतर आमचे दुर्दैव आमचे कैलास दादा असतील. नंतरच्या काळात 12-13 वर्षांनी गोकुळ आला आणि आज आवी आणि गोकुळ मानकर अँड सन्स नावाने अतिशय प्रामाणिकपणे कृषी सेवा ही सेवा करतात. 40 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे सर्व गाव, सर्व समाज, सर्व जिल्हा, नवे महाराष्ट्रातून शेतकरी मानकर अँड सन्सकडे येतात. त्याला कारण रास्त भाव, योग्य पावडर द्यायची. हे सर्व करत असताना 1986 साली इथं एस.एम. पाटील मुख्याध्यापक आले हायस्कूलला आणि मला त्यांनी हायस्कूलमध्ये बोलवलं. त्यावेळेस पंडितराव पिंगळे हे संचालक होते. नंतर ते उपसभापती झाले 2दा-3दा. त्यांनी मला सांगितलं की मराठा हायस्कूलला प्रवेशद्वार नाही. अण्णा तू 83 पासून प्लॉटचा धंदा करतो, 2 रुपये तुझ्याकडे आहेत, एवढं गेट बांधून देतो का? म्हटलं देतो, पण नारायणराव मानकर प्रवेशद्वार असं नाव द्याल का? प्रवेशद्वार म्हणून देता येणार नाही, परंतु नारायणराव मानकर यांच्याकडून प्रवेशद्वार असं करता येईल. आणि तसं आता तोही बोर्ड आताच्या गेल्या 8 वर्षापासून आपण त्या निवडणुकीची वाट बघत होतो. ती वेळ आता आलेली आहे आणि आपल्याला माणसं कोण निवडून द्यायचे, बाहेरचे द्यायचे का आपल्या इथले द्यायचे? इथले स्थानिक माणसाला तुम्ही प्राधान्य द्या. अण्णासारखा माणूस जर आपल्याला एक प्रतिनिधी चांगला मिळाला तर तुम्हाला सांगतो निश्चितच आपल्या सर्व सुविधा अण्णाला सांगण्याची गरज नाही. एक भोळा माणूस येतो, देव माणूस आहे, म्हणजे निस्वार्थी माणूस असा माणूस आहे. त्याला म्हणजे कुठल्या प्रकारचा गर्व नाही. प्रत्येक समाजात त्याचे मित्र आहेत आणि त्या सगळ्या मित्रांनी एक खुंदाट बाशी बांधा का आपला अण्णा आलाच पाहिजे, एवढे मी तुम्हाला आज ग्वाही देतो. धन्यवाद. त्या निवडणुकीची तयारी म्हणून आज आपल्या गावाने या ठिकाणी आपण उमेदवार कसा द्यावा, काय असावा, त्याचं कर्तृत्व कसं असावं या दृष्टिकोनातून आपण सगळेजण विचार करून या ठिकाणी आपल्याला एक चांगलं गावचं नेतृत्व पुढं कसं नेता येईल याचा विचार करण्यासाठी आज आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. आज आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे, सगळ्यांच्या मताप्रमाणे आपण श्री दामोदर अण्णा मानकर यांच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे. मागे जे झालं ते जाऊ द्या, गावासाठी विचार करा, गावचा विचार करा. गावचा विचार करून आपण एक चांगला उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचा आहे. मी या ठिकाणी प्रभू रामचंद्राला प्रार्थना करतो आपण सगळ्यांनी ही गोष्ट मनात ठेवून त्यांच्या पाठीमागे उभं राहावं अशी प्रार्थना करतो आणि माझ्या 2 शब्दाला विराम देतो. प्रचार सभेचं आयोजन केलेलं आहे. अण्णांचं काम सर्व गावाला माहिती आहे. अण्णा काय करतात, अण्णांनी खूप
गावाच्या विकासामध्ये खूप मोठा अण्णाचा सिंहाचा वाटा आहे. तरी आपण ह्या वेळेला अण्णाला 100% निवडून देऊ आणि आपण सर्व अण्णाच्या पाठीमागं राहू. अण्णांनी भरपूर कामं केलेले आहेत, तेव्हा अण्णाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि मी आज या शुभमुहूर्तावर आपण सर्वजण आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार श्री दामोदर नारायणराव मानकर यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी जमले आहोत. अण्णांचा परिचय करून देणं ही खरं तर गरज नाहीये. आपण सर्वजण अण्णांना चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांचं कर्तृत्व असेल, त्यांचं दातृत्व असेल किंवा त्यांचा स्नेहसंबंध जपणं असेल, त्यांचे मित्रत्वाचे संबंध असेल, सर्वांतून अण्णा घराघरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि आपलेसे वाटतात. मित्रांनो, गेल्या 8 वर्षामध्ये आपल्या प्रभागाच्या आतमध्ये बऱ्याच समस्यांनी तोंड वरती काढलंय आणि ह्या समस्यांनी जे तोंड वरती काढलंय, ह्या समस्यांपासून आपल्याला जो काही सुटकारा हवा आहे, जे काही प्रभागाचा विकास करायचा आहे, आपल्या गावचं जे गावपण जपायचं आहे, यासाठी आपल्या हक्काचा, आपल्या आवाजानं तो अतिशय रात्री सुद्धा उठून आपल्याला सहकार्य करेल असा उमेदवार आपल्याला अपेक्षित आहे. गेल्या 8 वर्षापासून ही चणचण आपल्याला भासते का आपल्या हक्काचा उमेदवार आपल्याला भेटत नाहीये. कुठेतरी आपण स्वतःला विचार करायला लागतो का असं काय झालं, मागच्या पंचवार्षिक मध्ये काय झालं काय नाही याचा उहापोह आपण सगळेजण मनातच करणार आहे. सामाजिक सभेमध्ये तो करण्यापेक्षा भविष्याच्या दृष्टिकोनातून आपला हा उमेदवार कसा पुढे पाऊल टाकेल व आपल्या समस्यांना, आपल्या पुढल्या भविष्याला कसा आधार देईल हे आपल्याला बघायचं आहे. गेल्या पंचवार्षिकच्या अगोदर ज्यावेळेस अण्णा नगरसेवक होते, त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा आजही दिसतो. मग आधी पाठीमागचे मंदिरं असेल, आपले जे आपलं कुलदैवत आहे ते असेल, किंवा स्मशानभूमीचा विकास असेल, मखमालाबाद मधील ग्रामस्थांच्यासाठी आलेल्या प्रत्येक समस्यांना सामोरं जाण्याचा तो कालखंड असेल, ते सगळं असं उठून दिसतंय. पण गेल्या 8 वर्षामध्ये आपलंसं काय झालंय हे जर विचारायला गेलं तर खरंच सापडत नाही. आणि हे न सापडण्याचं कारण म्हणजे खरंच आपला आवश्यक असणारा उमेदवार आपण देऊ शकलो नाही. त्यावेळेस काही लोकांच्या मनातील भावना ह्या दुखावल्या गेल्या असतील किंवा कदाचित त्यावेळेस त्यांना अगदी गैरसमजातून दुसरीकडे उडवलं गेलं असेल. पण आपण मखमालाबादकर सुजाण नागरिक आहे. आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून आपला हा उमेदवार आपल्याला पाहिजे हे आता जनतेच्या पर्यंत, अगदी तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे. अण्णा, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहोत. तुमच्या दृष्टिकोनातून जो भविष्याचा विकास आहे तो करण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत. आमची हीच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हा मखमालाबादकरांसाठी भविष्यातील जे काही चांगलं काम करता येईल ते करावं. आम्ही जे जे आवाज देऊ ते तुम्ही ऐकावेत आणि पूर्ण करावेत. मला आठवतंय गेल्या 3 वर्षांपूर्वी झालेला एक प्रसंग सांगून मी सगळं काही थांबवेल. अण्णांना प्रचंड अशा दुर्धर व्याधीनं कोविडच्या साथीमध्ये त्रास झाला. अगदी विश्वास पटणार नाही अशा स्वरूपाची ती अवस्था होती. 26 दिवस हे व्यक्तिमत्व अगदी त्या आयसीयूच्या बेडवरती मृत्यूशी झुंज देत होतं. आणि मी तिथं राहून फक्त बघत होतो का किती सहनशीलता असेल आणि किती ह्या माणसामध्ये प्रगल्भता असेल. काही प्रसंगात सुद्धा हे व्यक्तिमत्व लढतंय. 26 दिवसांनंतर माझे तिथं सर्व काही सहकारी जे होते त्यांचं म्हणणं होतं की अण्णांना घरी घेऊन जा, अण्णांचं वाचणं मुश्किल आहे. पण आम्ही सर्वजण आशा लावून होतो का नाही, चमत्कार होईल आणि अण्णा त्यातून बाहेर येतील. आणि मित्रांनो, खरं सांगतो, तो चमत्कार हा वैद्यकीय क्षेत्राचा नव्हता, तो फक्त अण्णांनी केलेल्या ह्या दातृत्वाचा आणि कर्तृत्वाचा होता. तुम्हा आम्हा सगळ्यांच्या प्रेमाचा होता का अण्णा त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. त्या दिवशी सर्व डॉक्टरांना अगदी अचंबा वाटत होता तर कसं काही हे शक्य झालं. आणि अण्णा ज्यावेळेस बोलायला लागले त्यावेळेस मी त्यांच्याशी बोललो का 26 दिवसांचं काही आठवतंय का. ते म्हणे हे तर काही माहित नाहीये, पण जे पुढे होणारे, हे जे मला नवीन आयुष्य भेटलंय, हे जे काही तुमच्या भाषेत मला बोनस लाईफ भेटलंय, हे मला फक्त आणि फक्त माझ्या मित्रांसाठी, माझ्या नातेगोत्यांसाठी, माझ्या गावकऱ्यांसाठी, माझ्या मखमालाबादकरांसाठी अर्पण करायचं. मी आजपासून कुठलाही स्वार्थ बघणार नाही आणि भविष्यात मला जे करता येईल ते मला करायचंय. कदाचित हे माझं भविष्य हे फक्त माझ्या लोकांसाठी. मित्रांनो, त्या मृत्यूच्या शय्यावर, त्या हॉस्पिटलमधल्या परिसरामध्ये सुद्धा हे व्यक्तिमत्व फक्त आणि फक्त आपल्या मखमालाबादकरांचा विचार करत होतं. त्या अवस्थेमध्ये कोणीही व्यक्ती कसल्याही प्रकारचा बाकीचा स्वार्थाचा विचार न करता जर आपल्यासाठी विचार करतोय तर आता अण्णा जे आपल्यासाठी आले त्यांच्यासाठी आता आपण धावून जाऊया. मागच्या वेळी जी चूक झाली ती आता न होऊ देता भविष्यात आपला हा हक्काचा उमेदवार आपण निवडून देऊया. आपण त्यांच्यासाठी जे जे करता येईल तनानं, मनानं आणि धनानं सगळेजण करूया.
आणि त्यांचे हात बळकट करू. चंद्राच्या व श्री हनुमानाच्या मंदिरामधून सुरुवात करत आहोत. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मंचावरील पाहुण्यांना माझा नमस्कार. त्याचबरोबर आलेल्या सर्व ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत व आभार. आत्ताच आपण प्रतिदीर्घ काळापासून या निवडणुकीची वाट बघत होतो, कारण माझ्या 8 वर्षाचा मोठा गॅप गेलेला आहे. त्यानंतर ही निवडणूक होत आहे आणि आपल्या या नगरपालिकेच्या कामकाजासाठी लोकप्रतिनिधी देण्याचं काम या माध्यमातून होत असतं आणि ते काम करण्यासाठी निवडणूक होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातून श्री दामोदर अण्णा मानकर हे या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत व ही निवडणूक आपण लढवणार आहोत. तर त्यासाठी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित झालात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व स्वागत करतो. धन्यवाद. आपल्याला डॉक्टर सुरेश काकडे संबोधित केलं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.